फोन कोणाचा आला? मामाचा. हॅलो, हा बोला की मामा. हॅलो लखन, अरे आंबे उतरलेत. आंबो उतरली ती. लक्षात नाही का या वर्षी इकडे यायचं? दाजीन दोघ जण या. हा मामा मी लगेच आलो असतो, पण आता पप्पा बाहेर गेली ती. ऊस बांगलाय बाई काय त्या हो. असं कर, तुझे ते 2 मित्र आहेत का नाही संस्थानिक, त्यांना घेऊन ये गाडीवर. तुम्ही 3 जण या मिळून. संस्थानिक कसं घेऊन येऊ? हो नको नको मामा, अहो ती नाही ती शानी, काहीतरी आप लावतील. अरे थोडी चाबरी येते असू दे, पण मनानं लय चांगली आहे ती. आण म्हणतोय ना तू त्याला, ये त्यांना घेऊन. मामा अहो खरंच सांगतोय ती लय येडे येते. उगच काय तर अंगलट आणतील माझ्या. अरे येड्या त्यांना सांग, मामानं आमरसाचा बेत केलाय आणि जाताना ठिक भरून आंब पण देतो म्हणले. बघ कशी पळत येते. बर बर सांगतो त्याच मी, पण तुमच्याकडे याच आहे म्हणलं होती नाहीच म्हणणार आहे ती. अरे तुला सांगतोय का नाही, ये घेऊन त्यासनी. हा चालते चालते त्याच सांगतो. नक्की ये त्याला घेऊन. घोटाळ करू नका, मी तयारी करतोय बर का. चालते ये तू मग त्याच काय म्हणतील बघतो. ठेवू काय? हा हायला मामाने संस्थानिकांनी आणायला सांगितले. कशाचं संस्थानिक? तिथं जाऊन घासती ती भांडी, करतील माझ्या आबरूच खोबरं पार. आता त्यासनी जाऊन भेटलं पाहिजे मला. फोनवर काय ती ऐकायची नाही. अवघड केलंय मामाने. आली कर घरी? नाही. आली. ही तू गई तू मला प्लीज. काहीतरी कार्यक्रम केला दिसते. बघ तू जाऊन. तू वाचलं लागा मागाशी दिसते. नाही ना, नाही नाही कोण आहे रे? अरे बिंगरी रे, बिंगरी बघतो आहे का ना. अरे मागे सर बिंकरी आली म्हणजे तू निघतील आणि तुझ्यामुळे आम्ही खावायचो. अरे पण तुम्ही काय करून आलाय असं? काय बेंकरीची खोड काढून आले आम्ही. अरे काय करून काढली सांग की मला. अरे तिनं पाणी वडत वर आणून ठेवलं होतं. आम्ही दोघांनी टाकलं वतून सुटलं पळत तिकडे. बदला घेतला म्हण की. मग अरे सारखी खोड काढते, तिला का सोडायचं काम आहे? घेतला बदला आज आम्ही. म्हणजे रे लगा भारी काम केलंय तुम्ही. या गोष्टी आहे का नाही अमृत पार्टी देत काय बोलतोस? अमृत पार्टी? लगा वजिरे नुसती आपण बिंगरीची खोड काय काढली तरी अमृत पार्टी द्यायला लागलाय लगा तुझा सारखा तुडीदार पाहिजे बरं का लगा. रुको जरा सब्र कर. ए बेन्या, तुझ्या बांधाला आंब्यात झाड आहे का आंब्याचं रोपट आहे का एखादी कोणतरी पुरल्या कर बांधाला चाललाय आमरस पार्टी आम्हाला द्यायला? अरे वजीर माझ्या घरी नाही मी देणार आमरस पार्टी. मामाने गावाला जायचं आहे. मामाच्या गावाला? काय 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 मामाच्या गावाला तुझ्या? अरे डोसक्या पडल्याचं काय का पिसलेलं कुत्र चावलंय? अरे तुझा मामा का शाना आहे तेव्हा? शाना नव 1.5 शाना आहे, 1.5 शाना. लगा पाहुण्यासनी गावाला बोलवून घेता या, नाडेल येस्तोर खायला घालता या आणि भांडी घासायला लावता या. ए वजिरे मागच्या टायमाला चुकी तुमची होती, त्यामुळे मामानं मला तसं केलं. अरे पण माणूस आहे म्हणलं चुकणार की, पण पाहुणे पण असं कुठं करते ती का? नाही आम्ही नाही येणार मामाकडे. आणि मामा तर आम्ही का नाही बरोबर काटा जिरवणार आहे, पण आता तर आम्ही येत नसतोय. असं खाद्याला घालते आणि भांडी कचायला लावते, काम करू घेताय असं कुठं असतं? आम्ही येत नसतो अजिबात.
तुझ्या मामाचं नादच लय वाईट. मामाच तेवढं नाव काढू नकोस बाबा. अरे वजिरे, अरे झालं गेलं जा इसरून. मामा गेले तरी इसरून. अरे मामा म्हणले ती येताना संस्थानिक कसली घेऊन ये आणि खास तुमच्यासाठी आमरस बनवलाय. आणि येता नाही का नाही टिकवर आंब बी देतो म्हणले ती. काय आंबरस बनवलाय राजा भाऊ? मामानं आपल्यासाठी आंबरस बनवलाय. मामाचा मान राखला पाहिजे, केलं पाहिजे आपल्याला. आणि असं पण ह्या सीझन मध्ये आपण आंबरस कुठे खाल्लाय? बुद्धी बिद्धी पडलीस का? मागल्या वेळेस आठव की दोनदा काय झालंय. अरे भांडे घासायला कुत्रा आपल्याला माहिती ना बोलतोय कसलं कसलं मामा. आणि तिथंच आपण आणखी आमरस खायला. तुला मी डझन 2-4 डझन आणून देतो आमरस करून देतो तिथं का. पण मामाकडे तेवढं जायचं नाही आपण. ऐकून तर घ्या की, मामा विसरून गेलाय. आपण पण जाऊया. आणि आता आपण काही खडच काढायची नाही. तुम्ही तेवढं पिंकीकडे बघायचं नाही. जर बघितलं तर डोळे काढून गोट्या खेळेन. अरे मी पिंकीकडे कधीच बघत नाही की रे. पण तू तू कशाला उचलाय तिथलं सामान. आणि तुझं सामान उचललं तर मी काय करायचं माहिती का तुला. अरे मी तुला का नाही असं माग दगड बांधून वड्यात टाकून देईन तुला त्या पाण्यात. असं करूया की, आम्ही एक नाही तुमच्या डोळ्यात ठेवतो, तुम्ही माझ्या डोळ्यात ठेवा. आपण काही खोडच काढली नाही तर मामा कशाला भांडी घासायला लावल. तुम्ही माझ्या डोळ्यात ठेवा, मी तुमच्या डोळ्यात ठेवायचं. आणि मामाचा आपल्यावर डोळा. आणि परत आणखीन कुठेतरी गावणार, परत आणखीन भांडी घासायला लागणार, परत आणखीन तीच नवीन नवीन. कशाला जायचं रे मामाकडे आपण. मी तीच सांगतो. ए लका आम्हाला नाही जुळणार तुझा. राजा भाऊ राग मानून घेऊ नका की. झालं गेलं जावं की इसरून म्हणलं की हो तुम्हाला. जर मामानं काय केलं तर त्याला जबाबदार कोण आत्ता सांग मला. आपणच काय केलं नाही तर मामा कशाला काय करते. आणि विचार करा की टिक भरून आंब, वाट भरून आंबरस, कपरा पर्यंत. मला आत्ताच आंबरसाचे वाटे दिसायला लागले. त्या चल लक्या चला आम्ही येतो रे. चला कपडे बदलून येऊया. होय होय ए चला नका लय विचार कर चला. लगा वजीर काहीतरी लगा गेम फसल बिसल लगा काहीतरी अंगलं टील नको. मी म्हणतोय ऐक माझं जरा. नाही काय फसत, कशाला एवढा विचार करताय. आपण काही केलंच नाही तर अंगलट कसं येणार आहे. लय विचार करू नका. विचार केल्यामुळे तसं होतं या. बरोबर जबाबदार आहे. कोण ह्याला काय झालं तर. मी आहे, माझ्या बरोबर लक्या पण आहे. तुम्ही जो काय म्हटलं मग मी तू चला ए इकडून नको बिंगरी घे इकडून जाऊया. कपडे बदलूया. 33 वर्षापासून आपुलकीची रुग्णसेवा देणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल. जनरल सर्जरी, दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया, मेंदूवरील शस्त्रक्रिया, पोटांचे विकार, मूत्ररोग शल्यचिकित्सा, कॅन्सर, किडनी विकार, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती विभाग तसेच इतर सर्व शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग. हृदयविकारावर योग्य निदान आणि उपचार, ॲक्सिडेंट, ट्रॉमा युनिट, स्पाइन सर्जरी तसेच 22 बेडचे सुसज्ज मेडिकल आणि सर्जिकल ICU, एक्स-रे, सोनोग्राफी, 2D इको आणि डायलिसिसची सोय. सर्व आजारांचे अचूक निदान आणि तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचारांची परंपरा म्हणजेच मेहता हॉस्पिटल. निरोगी होण्यासाठी आजच भेट द्या. मेहता हॉस्पिटल, टिंबर एरिया, सांगली. कधी याचं वजीर काय माहित. मी सांगतोय वजीराला बरं का नको जायला बिनकामाच काहीतरी आणखीन कांडका वयाचं. पण तरी मी चल 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 काय माहिती तरी इच्छा अजिबात नाही. जाऊ का काय कर तो का आलीच. राजा भाऊ ठणठण तयार होऊन चालूय. लक्या मागच्या वेळी भांडी घासली का नाही तो पण त्यानं असंच केलं होतं डांटाडान आणि कपडे बी हीच होती. ए वजरा मला का ब्या वाटते बरं का. आणखीन एकदा भांडी बिडी घासायला लागतं नको तसं काय डांटाडान फेटाडान म्हणून. आता लक्षात सांगितले मामाला इथू म्हणून राहू नये आणि राहतो म्हणून जाऊ नये आज काय तर आहे. आता तुम्ही नॅट लावू नका. चला करा गाडी चालू. बस की बस बस मी पुढे बसणार, माझी जागा पुढे आहे. बरं थांब बस. मी काय म्हणतोय वजीरा आता काय म्हणू नका. गोइंग टू मामाच्या गावाला. चला चलो चल 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 वजरे. अरे पक्की बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा सोन्याचं ऋतू आली इथं. आता का सोन्याला सांगितलं पाहिजे. हे चला सोन्याला सांगूया. सोन्याला सांगूया. अरे जाऊस तर आमरस संपल चल लवकर. होय ना बा आंबरस खायचा आहे. चला ते आंबरस परत ऋतू. वाघ काय नाही आता वयाच्या मानाने तेवढं चालायचंच ग. यायचंच घाम. बरं आपण एक काम करूया. इथं जवळच माझं घर आहे.
मग आपण जाऊया, तू आराम कर, मी तुला सरबत करून देते. नको ग, जा, तुला कॉलेजला जायला उशीर होतोय. मी मग चांगले, मला नाही काय होत. बहिणी. नक्की ना आजी? अगं जा, मी ठणठणीत आहे. जा, मला नाही काय होत. बर, काळजी घ्या. जाते. इकडे 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 आलं मामाचं घर. आलं मामाचं घर. उतर रे वजीर. होय होय दमन उतर. ते उतरही ना. वजीर अजून विचार कर बघ. विचार केलाय पक्का. मामाचा अमृत खाऊन जायचा चला. तुम्ही इथला विचार करताय. वजीर आणखीन एकदा विचार कर. काय नाही विचार करायचं, केला विचार पक्का. खायचाय मामाचा आंबा. या 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 पाहुणं. हा. ए, काय करायला लागलायस? या लवकर. हा या. मामा काय लखन, पायाला काय झालं? काय लागलं मागाशी. या या या. बसा. बसे होती. लखन, काय ऊन लागतंय का? घाम मारते. लय ऊन आहे. पाऊस कधी पडते काय नाही. असं. पिंकू चहा ठेव गं. मामा पाणी नाही का? आणतो हा. जा ना. हो, थंड थंड पाणी. दाजीचं काय चाललंय? यात्रेला अजून तरी गाठ पडली नाही. काम चालायचं लय. लयच व्यस्त आहे ते दाजी कामात. होय होय. बर. ताईच काय चाललंय? बरे आहे का ताई? हाय की बरे. या की पाणी. नाही आमची तांदळी. रावणी मीच पितो. काय पाहिजे? पाणी घ्या पाहुणं. उन्हात आलाय तुम्ही. पिंकू चहा घे. भारी झालाय वगैरे. मामा चहा भारी झालाय. पिंकूने केलाय. हा त्यावर गोड झालाय. हा बरं. सावकाश 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 सावकाश. अगं पिंकू एवढं कमी नाही. लेकिन काय झालंय पाहुण्यासनी? काय काय म्हणताय? काय नाही काय नाही. चहा बरा नव्हता का? अरे एक नंबर चहा होता. मग काय चालू? काय नाही आपलं असं बोलणार. बर. मामा तुमची तब्येत आहे का बरी? आई एकदम बरी आहे बघ. आता काही त्रास नाही, काय नाही, निवांत आहे. पिंकू झाला का स्वयंपाक? झाला का अमरस? हो हो झालाय. जरा थांबा जरा. लेकन
10 मिनिटं. पप्पाला एक काही कामच नाही. त्या लखनला एकट्याला बोलवायचं सोडून नको त्या पेडाला बोलवले. मी तर एकटीच आहे. आई पण गेल्या आजीकडं. एकटी म्हणून काय काय करायचं. मामा बोल कर. जाणार का आमरस? हो चालेल. अरे पिंकू झाला नाही स्वयंपाक? आमरस झाला का नाही? लखन 5 मिनिटं. एकटीच आहे रे. मामी कुठे गेली? मामी गावाला गेली. होय. बसा पाहुणा. नाही येते जरा. बस. मी बनवलाय. अरे बड्डी फाटली माझी. लखन अरे काय चाललंय हे? बघ ते काय करतय. आईच्या गावात. मामा थांबा मी बघतो. बघ पहिला. तुम्ही थांबा तिथंच. काय झालंय? अरे ओढणे अडकले आहेत. मामा वडणे अडकल्यावर सायकलीत. चला पहिल्या घरात. वय इकडे तू इकडे पहिलं. काय करायला गेलो तिथे? अरे ती ओढणे अडकली होती सायकलीत. अरे अडकू दे नाही फाटू दे. तुला काय करायचंय? तू आला होतास कशाला? अरे माणूस किती ना चाल तिकडे. वजिरे कांड होता वाचलं. लखन बसा बरं. बसा. आणा ताट सगळे. मामा हे चांगलं केलंय बरं का. हो मग लखन करा चालू होता. करा सुरुवात. होय पाहुणा बसा. बस सांगायची गरज आहे आम्हाला. नाही ना तुम्ही जरा लाजताय. मी असते. पिंकू जरा आमरस आण का.
भजी का भजी मग कोण कुणाला द्यायचंय? मला मला वाट की पाहुणे असणे विचारते ते का असं पास भजी बसून कसं झालं अभ्यास? एक नंबर झाले मग तुझ्या मी केलाय. हातात तुझ्या हातात तोच आहे असं म्हणजे अजून एक तुमच्या वाटते वाट वाट पाहुणे असणे वाट झाले बरोबर भाजा घ्या भाजा भाजा हे काय करायला लागलं अरे नाका लागलं बघू बघू खाली बघ अरे ही तर सोड किती आहे यार. मला खाऊ दे काय झालं? काय उद्या काय नाही हो कुई आल्या हा होय मला सोडा येईल कुई व अरे अरे पिंको काय हो? इकडे ती पाहुण्याची वाटी बघ वाटीत काय आलंय आता ग बाई चुकून आले आंब्याची पोळी तर आहे चाल असतं तर ती पण खाल्ली असते एवढं काय आंबा तर आहे आंबा तर आहे बरं. पण कुई आहे त्याला सांगता रे, तिथं ते आपण खाली. खाली नरडे अडकत राजा भाऊ आपण का म्हणून नरड्यात अडकत दमान दमान पाहुणे दमान दमान पाहुलं कसा झाला बेत एक नंबर झालं मामा पोट भरून जेवला ना होय बरं. देवकान बाहेर आला. पाहुलं काय पान बडीशेप काय लागतं तुम्हाला आता नाही 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 नको नको काय नको आम्हाला आपलं चटकन जाऊ देत ना जाऊ दे कुठं हे लखन मामा मला आंबा देतो आंब्याला बोललो तिकडे कुठे या पाहुलं काळजी करू नका भरून ठेवलंय शेड मध्ये आहे भरून ठेवलंय येतो घेऊन लगेच लगेच चालू घेऊन आईच्या उचिऱ्या आज बिना काही कांड करता आपलं जेवण खाणं झालं की एक नंबर झालं का नाही? म्हणलं ते काहीच काढून नाही आला की हो? अरे हा? माझा डावा डोळा फुटला ना काय डबल पाहुणं बेत बरा झाला ना बरा काय एक नंबर झाला पोट भरून झालंय ना ठीक आहे कोण म्हटलं का मला परत कधी तुम्ही द्या आमच्याकडे असं वे काय आंबा तर झालं होतं. मला का धरलंयस पण? अरे सोड की. सोड. मला नको तू. सोड. सोड की. सोडू का नको? सांगायला सोडायला. सोडू का? वगैरे तिथून अजून जनावर धुवायची आहे ती एवढं तू चांदण्याचा पाठी हिथं ए ती राहिला आव बरं तू ती राहिला अहो मामा एवढं मला जाय ना तवा कुई फोडून खातोय कुई रसातली अहो एवढं टाकून माझं मी तुम्ही द्याला दानवकर होय होय हा बळा तर काठीच घालतो बघ चाललोय की
तुला काय झालेलं काम का तुला करायचं काम मग का बसू त्याला गुरु धुवायला सांग अरे गुराच निघार लागेल वजीर काय करायचं रे तुझ्यामुळे सगळं झालंय तू तिथं डोसक्याची खोरच घाल तू आता अरे गमक्यार माझ्यामुळे कुठे काय बाबा खरं एकच चपटीत पाणी तुला माझ्यामुळे काय झालंय तेव्हा ए लक्या तुझ्यामुळे झालं इकडे ये तू नक्की खरं सांग कुणामुळे झाले कुणामुळे झाले मारली. कुणामुळे झाले हा कुणामुळे झाले नका तुमच्या दोघांमुळे झाले. माझ्यामुळे कुठे काय झालं ह्याच्यामुळे झाले ए यार मामा हा सांगितलं करता का नाही ठीक आहे टाकू कोण? पाणी घे आमची गुरु धुवून काढ आज सुट्टी ना तुम्हाला वय, वय. काठीच घाल तू पटकानी ए बाबा इकडे इकडे धु तिला मारेल मग नीट धुवा उचल मामा चांगली धुवायला लावतेस की बस लग्न झालं मग आणला घरात नंतर साबण अरे माग जरूर लाच मारल ना अरे मारू दे ए जापड म्हैस धू म्हैस भीते धू गपचूप वय वय नीट नीट पाणी टाक आव टाकते की वर तोंडाव टाक म्हणजे आंघोळ करले का वाटेल बस की तू आता हे बाबा दुसरं काय काम असलं तर कुरे मचलात बीत मारल नको इथं चल दुसरं काहीतरी काम असलं तर कुरे ऐक माझं लवकर लागा मामा हाणेल आपलेच मी तू ग बस तू काय सुद्धा बोल नकोस तू ए शादी बस खारड मोठा म्हणजे आपल्याला मोडून टाकेल मामा हे केलं तुम्ही की नाही माझी मजूत आहे. तू लोट का पाणी अरे मग लात बीत मारल सायकल अरे मग मारू दे मला मारू दे तू लोट खाली बघू गरगार गरगार वाटतंय मंजिला आम्ही आपलं धुतो बसरा अमृत खाऊन तुम्ही आपलं वैरण खाऊन अरे तुला आंघोळ करायला नाही सांगितली बस तू आधी मी आंघोळ करतो मग तिला आंघोळ घालतो झालं का ना झालं झालं चल चल लग्न सगळं व्यवस्थित करून घे सगळं झालं चला आतमध्ये जमू नका सवय काही जात नाही लखन बस तिथं बरं तुम्ही दोघं का बसलाय उठा उठा दोघं जण ते फरशी पुसायचे अजिबात काय तोंडात शब्द काढायचा नाही गपचूप फरशी पुसायची पिको बादल्यान फडक्यान घेऊन पाणी आणि बादल्यान मोठा पटकन त्याला फरशी पुसून घ्या चांगली गुस्सा चला लागा का मला वेळ अजिबात घालवायची नाही नाहीतर आज काठीच घेतो तुम्हाला काटी नको चांगली पुसा तुझ्या बरोबर अरे वाढू नका काम करा चांगले फडक चांगलं पिळा तुला सांगू का किती जरी प्रेमाने लागा तुमचा पावचार केला तर गुन्हा उधळायची उदाहरण नाही का त्याच्यामुळे ह्याला नको बोलत तुम्ही तुझं डोकं माझ्या गेली सगळी पण मी कुठं म्हणलो तू धोका पाणी काय होतंय फरशी कसा देऊ व्यवस्थित पुसा यार माझ्या गोष्टी करायचंय निर्मा निर्मा लागे निर्मा जास्त पोचतो घरतून काढू सकाळी आता मामा निर्मा लागे निर्मा 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 मी चांगली फरशी पुसत निर्मा निर्मा नेट नेट पुसा तिकडचा मी निर्माण तू बरोबर आहे, मी टाक निघत नाही तर अरे थांब थांब थांब
शेवट राहिला मग. गाडी फिरव काय करतोयस अरे किती मारा नको मी आता गाडीला गाडीच्या आवाजाने मामा पळतील हायचे उडव उडव लवकर ये मागे मागे की मागे नका खाली चल लवकर चल चल तू मार तिथं. ए, चल 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 प्रेक्षक हो, आज संस्थानिकांनी आमरसाची मेजवानी केली होती, कशी वाटली ते सांगा. होय बाई आणि ह्यांना कामाला कसं लावलं ते बी कमेंट मध्ये नक्की सांगा. संस्थानिक गप काय बसलाय, पुढचं सांगा. होय होय प्रेक्षको, ज्यांनी कोणी अजून आपलं ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा पण दाबा. लाईक आणि शेअर सुद्धा करा. आणि हो बघत राहा तुमचं आमचं आपलं सगळ्यांचे बिस्कुटवाडी. कुठली वाडी? बिस्कुटवाडी.